हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. उज्जैनचा लॉग आहे हा. एडिट करायला मला खूप टाईम झालेला. आम्ही रूमवरून 2:30 वाजता निघालेलो. 3:30 ते 4च्या दरम्यान भस्म आरती असते, त्यासाठीच आम्ही लवकर आवरून निघालेलो. ऑटो बुक केली. ऑटोमध्ये सगळेजण बसलो. त्यानंतर आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो. खूप मोठी लाईन, 3 ते 4 किलोमीटर लाईन होती. इथे भाविक भक्त खूप लांबून येतात. काही जण इथे मुक्कामी पण थांबतात. खूप गर्दी होती. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतला, काही फुलं घेतली, त्यानंतर चहा घेतला आणि हा चंदन लेप लावला, ज्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. सगळ्यांनी मिळून चंदन लेप लावला. त्यानंतर बसून बसून खूप थकलेलो होतो. त्यानंतर आम्ही पुन्हा चहा घेतला. गेट ओपन झालेलं होतं 4 वाजता. सगळ्या जणांची गर्दी दर्शनासाठी झालेली होती. त्यानंतर आम्ही पण निघालेलो फास्टमध्ये. त्यानंतर आम्ही गेटच्या थोडंसं पुढे आलेलो. खूप मोठी लाईन होती. इथे खूप लांबून भाविक भक्त येत असतात दर्शनासाठी आणि सकाळच्या आरतीला ही गर्दी असते खूप जास्त. त्यानंतर आम्ही खूप पळत होतो दर्शनासाठी. धावत धावतच दर्शन घेतलं. पण सकाळी दर्शन खूप छान होतं. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. महाकालांचं बोलावणं आलं होतं. त्यानंतर आम्ही उज्जैनला आलो. खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती की उज्जैनला जाण्याची, ती आज कंप्लीट झाली. मंदिर हे छान आहे. गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये. त्यानंतर आम्ही पुन्हा लाईनला लागलेलो. आमचे दर्शन हे खूप छान झाले. खूप मोठी लाईन होती, पण फास्टमध्ये आम्ही दर्शन घेतलं. मंदिराचा परिसर पण खूप छान आहे, स्वच्छ आहे आणि मंदिराचा आकार खूप छान आहे आणि हे मंदिर खूप मोठ्या परिसरामध्ये आहे. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. दर्शन पण खूप छान झालं. त्यानंतर बाहेर आलो, काही फोटोज काढले. बाहेर आल्यानंतर पण एवढीच गर्दी होती. बाहेरच्या गेटमधून आम्ही बाहेर निघालेलो. त्यानंतर दर्शन सगळं झालेलं आमचं. फोटो काढून झाले. त्यानंतर आम्ही जाण्यासाठी निघालेलो होतो. दर्शन घेऊन बाहेर आलो गेटमधून. त्यानंतर आम्हाला थोडी शॉपिंग करायची होती. ही आहे शिप्रा नदी. खूप छान वातावरण होतं तिथे काही थोडेसे फोटो काढले. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल